खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये सर्व राजकीय नेत्यांनी आपलं राजकारण बाजूला ठेवून आपल्या मोहोळ रेल्वे स्टेशन येथे गाड्या थांबण्यासाठी जे आंदोलन केले ते खूप लाख मोलाचे आंदोलन होते. कारण आपल्या मोहोळच्या जनतेसाठी व आपल्या मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी हे आपल्या मोहोळ रेल्वे स्टेशनला जे गाड्या थांबणार आहेत ते आपल्या तालुक्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्यासाठी आपल्या मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बाळस्कर साहेबांनी खूप मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला आपल्या मोहोळ तालुक्यातील पूर्ण जनतेने त्यांना साथ दिली. आपल्या मोहोळ स्टेशनलाच आंदोलन केलं नसून त्यांनी ते आंदोलन मुंबईपर्यंत घेऊन गेले. लोकसभेमध्ये ते आंदोलन मांडलं. त्यानंतर त्यांनी ते आंदोलन दिल्लीपर्यंत नेलं आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या नवीन खासदार प्रणिता शिंदेने देखील हे आंदोलनाची दखल घेतली आणि हे आंदोलन लोकसभेत मांडलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मोहोळ तालुक्याला आणि मोहोळ स्टेशनला आपल्या खरंच ह्या लोकांचं खूप साथ मिळाली आणि आपल्या मोहोळ रेल्वे स्टेशनला कोरोनाच्या काळात बंद झालेल्या गाड्या पुन्हा चालू होण्यास मदत झाली. खऱ्या अर्थानं मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करायला पाहिजे. आपल्या मोहोळ तालुक्यातील सर्व नेत्यांनी आपल्या मोहोळ स्टेशनला गाडी थांबण्यासाठी जे आंदोलन केले ते खूप लाख मोलाची आंदोलन होती. नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मोहोळ तालुक्यातील ह्या गाड्या थांबणार आहेत हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, तर मी भारत माने. तर आपले जे कोरोनाचं जे सावट आपल्या देशावरती आलं होतं त्यानंतर आपल्या मोहोळ स्टेशनला ज्या गाड्या थांबत होत्या, मग ते सिद्धेश्वर एक्सप्रेस असेल किंवा मेल एक्सप्रेस असेल, अशा बऱ्याच गाड्या आपल्या मोहोळ रेल्वे स्टेशन इथे थांबत होत्या. परंतु कोरोनाच्या जे संकट आलं त्या काळामध्ये त्या गाड्या बंद करण्यात आल्या आणि त्यानंतर त्या गाड्याला इथं थांबा नसल्यामुळे आपल्या ज्या इथले गावकरी आहेत त्यांची आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांची खूप अशी गैरसोय होत होती आणि ती आता गैरसोय त्यासाठी आपल्या मोहोळ तालुक्यातले आपले रमेश बाळस्कर असतील, आपल्या तालुक्यातील प्रणिता शिंदे असतील, त्यांनी आपल्या ह्या गाडीसाठी खूप असे प्रयत्न केले. त्यानंतर आपल्या मोहोळ स्टेशन आज ते गाड्या थांबणार आहेत. तर आपण आपल्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आले त्यांना विचारूया. तर आपण सर दोन शब्द काय गाडी थांबण्याबद्दल. नमस्कार, मी सातलिंग षटगार, सोलापूर जिल्हाध्यक्ष षटगार सर. गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ तालुक्यातील नागरिकांची आणि प्रवाशांची आणि इथल्या व्यापाऱ्यांची मागणी होती की सिद्धेश्वर एक्सप्रेस जो आहे तो मुंबईला जाताना या ठिकाणी त्याचा थांबा मिळावा आणि पुन्हा येताना या ठिकाणी पाटे थांबा मिळावा अशी नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी होती. पूर्वी या ठिकाणी थांबा होती, पण कोरोना काळानंतर या ठिकाणी ही थांबा बंद झालेली होती. मग आपले नेते जे आहेत सोलापूरच्या खासदार प्रणिताताई शिंदे आणि इथले सर्व मोहोळ तालुक्याचे काँग्रेसचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी मिळून एक शिष्टमंडळ दिल्ली येथे या ठिकाणी जाऊन शाहीनताई शेख वगैरे यांच्याबरोबर दिल्ली येथे जे रेल्वे मंत्री आहेत वैष्णवी साहेब यांच्याशी भेटून ताईंनी त्या ठिकाणी निवेदन दिलेले होते आणि मागणी अशी केलेली होती की इथल्या प्रवाशांची गैरसोयी दूर करा आणि या ठिकाणी सिद्धेश्वरला थांबा मिळावा अशी मागणी केलेली होती. आणि याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला आणि आजपासून या ठिकाणी सिद्धेश्वरला या ठिकाणी थांबा मिळत आहे. म्हणून आम्ही सिद्धेश्वरच्या सर्व प्रवासी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहोत आणि मी रेल्वे मंत्र्यांचं आणि प्रशासनाचं अभिनंदनही करतो आणि ताईंचंही अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. तर धन्यवाद सर. तर 3 सप्टेंबरला पुन्हा एकदा आपल्या इथं जे आपले सिद्धेश्वर गाड्या आहेत ते थांबणार आहेत. त्यामुळे सर्व आपल्या तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो. तर इथल्या गावकऱ्यांची अजून एक मागणी आहे, आपले जे रेग्युलर आपले मेल जे एक्सप्रेस आहे ती देखील थांबावी आणि हुतात्मा एक्सप्रेस हिला देखील लवकरात लवकर थांबा मिळावा.
आणि दिवाळीपर्यंत लवकरात लवकर थांबा मिळाला तर लोकांमध्ये अजून एक खुशीचं वातावरण मिळेल. तर नक्कीच मित्रांनो हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये हा ब्लॉग जास्तीत जास्त तुम्ही लोकांमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आपल्या पुढच्या गाड्या थांबायची असेल मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून आपला हा व्हिडिओ आपल्या सोलापूर तालुक्यामध्ये आणि आपल्या मंत्रालयामध्ये हा व्हिडिओ नक्कीच पोहोचला पाहिजे. धन्यवाद. सगळ्या जाती धर्माचं सगळ्या पक्षांचं मिळून हे दिल्लीला रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना त्या शिष्टमंडळात मी स्वतः होतो. बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने चेंबर ऑफ कॉमर्स असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, दुसरे कोल्हापूरचे खासदार त्यांच्या माध्यमातून, आमचे मित्र मध्य रेल्वे सल्लागार समितीचे गणेश डोंगरे यांच्या माध्यमातून सगळ्या लोकांनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले आणि प्रणितीताईंनी आमची स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट घालून दिली आणि याच्यावर तोडगा निघाला, आश्वासन दिलं. आणि आज ऐतिहासिक अशी सिद्धेश्वर एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस आज मोहोळमध्ये थांबते. माझ्या सगळ्या माता भगिनींचं, विद्यार्थीनींचं, उद्योजकांचं, व्यावसायिकांचं, शेतकऱ्यांचं यातून अतिशय चांगल्या प्रकारची सोय होणार आहे आणि त्यासाठी मोहोळमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण नुसतं सिद्धेश्वर एक्सप्रेसवर थांबून चालणार नाही. सिद्धेश्वर एक्सप्रेस तो झाकी है, इंटरसिटीवर वंदे भारत अभी बाकी है. शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, या सगळ्यांना ज्यावेळेस मुंबईला जायला लागायचं त्यावेळेस मोहोळमधून सोलापूरला जाणं, सोलापुरातून बसणं आणि मग पुन्हा मुंबईला जाणं हे सोयीचं नव्हतं. ही रात्रीची गाडी होती. रात्रीचं कित्येक माझ्या माता भगिनी, कित्येक शेतकरी, कित्येक विद्यार्थी, कित्येक उद्योजक, सरकारी नोकरदार हे सोलापूरला जायचे. सोलापूरला सोडायची गैरसोय, पुन्हा तिथून बसण्याची गैरसोय, पुन्हा स्टँडपासून रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्याची गैरसोय, ह्या सगळ्यातून तोडगा निघाला आणि मोहोळमध्ये कोविडच्या कारणानं बंद केलेली. खरं तर बंद करण्याचं काही कारण नव्हतं. जनतेच्या समस्या कोणत्याही असो, पण आपल्या मोहोळच्या जनतेच्या कायम पाठीमागं खंबीरपणे उभा राहणारे हे लाळे वकील. तर धन्यवाद लाळे वकील साहेब. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा मोहोळचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या मोहोळचे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे भारत माने 41. तर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो 5 वर्षानंतरनं आपल्या ह्या मोहोळ रेल्वे स्टेशनवरती सिद्धेश्वर एक्सप्रेस थोड्याच वेळात येणार आहे आणि तो क्षण आपल्या डोळ्याने आपण पाहणार आहे. आणि हा क्षण कसा आहे आणि हा जनतेमधला उत्साह कसा आहे तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, चला पाहूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आला तर नक्कीच मला कमेंट करा.
तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.